मित्रांनो, सकाळचे फक्त 9:30 वाजलेत आणि अंगातून घामाच्या धारा लागलेल्या आहेत. 2026 मध्ये आज ही परिस्थिती आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये ही परिस्थिती किती बदललेली असेल. कदाचित तेव्हा सूर्य उगवतानाच सकाळी 6-6:30 वाजता एवढं तीव्र ऊन असेल की आपण बाहेरसुद्धा पडू शकणार नाहीत. म्हणजे संध्याकाळची 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत 24 तास आपल्याला घरात कोंडून राहावं लागेल, घरात पडून राहावं लागेल, अशी परिस्थिती देखील पुढच्या काही काळामध्ये येऊ शकते. म्हणजे इतका भयानक उन्हाळा पुढे असू शकतो हे आजच्या वातावरणावरून आपण समजून घ्यायला हरकत नाही. तर आज मी आपल्या शिवराई वन प्रकल्पामध्ये आलेलो होतो आणि आज इतका आनंद मला झालेला आहे की सकाळी 10:30 वाजता अंगातून जरी घाम निघत असला तरी त्या घामावरती सावली या झाडांची 5 वर्षापूर्वी लावलेली झाडं. अनेकदा त्या 5 वर्षामध्ये असं वाटायचं की यातलं एकतरी झाड जगेल का, यातलं एकतरी झाड वाढेल का. कारण असं माळरान, खडक आणि आवर्षणग्रस्त असलेला डोंगर, जिथं आता उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची वानवान आहे, अशा भागामध्ये झाडं जतवण्याचा संकल्प केला होता. आणि अनेक प्रयत्नातून, मित्रपरिवाराच्या सहकार्यातून आज ही झाडं या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये आहेत. आणि म्हणतात ना की आपण एखादा निर्मळ स्वच्छ संकल्प आणि पवित्र कार्य हाती घेतल्यानंतर त्या ठिकाणी माणसं तर मदत करतातच, पशुपक्षी देखील मदत करतात. त्या ठिकाणची निर्जीव झालेली माती मदत करते, त्या ठिकाणची हवा मदत करते, त्या ठिकाणचं सगळं पर्यावरण तुमच्या बाजूने उभं राहतं. म्हणजे जे शाश्वत कार्य असतं, जे सर्वांच्या उपयोगाचं सत्कार्य असतं, त्यामध्ये या पृथ्वीवरचा, या वातावरणातला अणुरेणू तुमच्या सहकार्याला येतो. फक्त तुमच्यामध्ये ती धमक पाहिजे, तो विश्वास पाहिजे की मी हे करू शकतो. आणि अगदी त्याच भूमिकेतून आज जेव्हा ही झाडं वाढलेली पाहतोय, तेव्हा त्या झाडांची सावली म्हणजे या जगतमातेचा आशीर्वाद, या जगतमातेची छाया आपल्या डोक्यावर आहे याचं समाधान वाटतं. आणि आज या डोंगरावरती बसून, या सावलीत बसून फार प्रसन्न आणि आनंदी वाटतंय. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा फळाला आल्या, आपल्या सगळ्यांचं सहकार्य कामाला आलं आणि आज या उन्हामध्ये ही झाडं तुमची वाट पाहत आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सुरुवात करा. छोटी असेल, मोठी असेल, परंतु माझं म्हणणं असं आहे की या जगामध्ये जे मोठी कार्य आज आपल्याला दिसत आहेत, त्यांची सुरुवात ही छोट्यातूनच झालेली आहे. असाच एखादा छोटासा प्रकल्प 50 झाडांचा, 100 झाडांचा आपण करा, आपल्या परिसरात वाढवा. आज आपण कामाला लागलो तर कदाचित पुढचा उन्हाळा, पुढचे दिवस, पुढचे वर्ष थोडे तरी आपल्याला सावली देतील, थोडी तरी उष्णता कमी करण्यासाठी मदत करतील. म्हणून आज लावलेलं झाड उद्याच्या पिढीसाठी सावली देणारं ठरावं. म्हणून काही सत्कार्य असे करा की ज्या सत्कार्यात तुम्हाला कोणी वाहवा करणार नाही, तुमची कोणी स्तुती करणार नाही, परंतु येणारा काळ मात्र तुमचे शतस्य धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.